क्वेश्चन आहे, राईट ॲन ईमेल टू युअर सुपरवायझर फॉर नॉट बिईंग एबल टू अटेंड द मॉर्निंग मीटिंग. सकाळी जी काही मीटिंग झाली ती अटेंड केली नाही, त्यासाठी आपण क्षमा मागण्यासाठी सुपरवायझरला ईमेल करतो. आन्सरमध्ये आपण स्टार्टिंगला हे येणार टू. पुस्तकामध्ये आपल्याला हे सॅम्पल दिलेलं आहे बघा. ईमेल रायटिंगसाठी आन्सर असं लिहायचं आहे बघा. टू CC BCC सब्जेक्ट हे सगळं स्टार्टिंगला येणार आणि नंतर मग आपण तो मधला मॅटर लिहिणार आहे. मग टू ज्याला ईमेल पाठवणार आहे तो, मग आपण सुपरवायझरला पाठवतो आहे. मग supervisor@xyz.com. आपण जे ओरिजिनल @gmail.com @yahoo.com वापरतो ते यूज करायचं नाही. पुस्तकातसुद्धा त्यांनी @xyz.co.in यूज केलेला आहे. आणि CC काय आहे, कार्बन कॉपी. सेम ईमेल अजून आपण खूप लोकांना पाठवू शकतो. कार्बन कॉपीमध्ये ते सगळ्या लोकांचे नावं सिलेक्ट करून एकदाच ईमेल सेंड करायचा आणि तो तेवढ्या सगळ्या लोकांना जातो. आणि BCCमध्ये काय होतं, ब्लाइंड कार्बन कॉपी. ब्लाइंड म्हणजे दिसत नाही. आपल्याला जेव्हा ईमेल येईल तर आपल्याला माहीत होणार नाही का हा सेम ईमेल अजून कोणाला पाठवला आहे का. जर CC केलेलं असलं तर आपल्याला आलेला ईमेल अजून खूप लोकांना पाठवलेला असतो. ते कोणते कोणते लोक आहेत ते त्यांचे नावंसुद्धा आपल्याला दिसतात. पण BCC सिलेक्ट केल्यानंतर अजून कोणाला तो ईमेल गेला ते आपल्याला कळत नाही. आणि सब्जेक्टमध्ये मग आपला तो सब्जेक्ट टाकलेला आहे. आता ओरिजिनल ईमेलमध्ये हे बघा, टू CC BCC आणि सब्जेक्ट. आणि मग इथं आपण लिहायला सुरुवात केली आहे बघा. इथे टूमध्ये आपण कोणाला ईमेल पाठवला ते आणि पुस्तकात दिलेलं आहे ते असं. 5 मार्कासाठी हा क्वेश्चन येणार आहे. आपल्याला जितकं आपल्या मनाने उत्तर मोठं लिहिता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचा, एक्स्ट्रा माहिती वापरून. क्वेश्चनमध्ये जी माहिती दिली असेल ती तर वापरायची, जी नसेल दिली ती आपल्याला आपल्या मनाने टाकायची. आणि जर क्वेश्चनमध्ये नावं वगैरे दिली असतील तर आपल्यालासुद्धा तेच नाव यूज करायची. इथे नाव दिलेलं नव्हतं म्हणून आपण ABC टाकलेलं आहे. माय नेम इज ABC अँड आय एम युअर ज्युनियर इन युअर कंपनी. आता तो त्याने इथे कारण सांगितलं का त्याच्या वडिलांना मायग्रेनचा अटॅक आला, त्याच्या वडिलांना हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि वेळेवर त्याला कोणालाच कॉल करायला जमलं नाही, म्हणून त्याने मीटिंग अटेंड केली नाही. आणि म्हणून तो नंतर सुपरवायझरला ईमेल करून सांगतो आहे की असं सगळं झालं, मला काही जमलं नाही, म्हणून तो क्षमा मागतो आहे, अपॉलॉजी. त्यासाठी त्याने तो ईमेल पाठवलेला आहे. आणि मग तो म्हणतो आहे की आता नाव आय एम इन हॉस्पिटल, आय विल जॉईन वर्क फ्रॉम टुमारो. आता मी उद्या येईल का, मला आज काही जमणार नाही आहे. आणि काही मीटिंग झाली ती मी अदर मेंबर्सकडून त्याची माहिती कलेक्ट करेल. तुम्ही मला समजू शकता. सिन्सिअरली युअर्स आणि खाली ABC.